नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यच क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक मिल्कशेकची रेसिपी दाखवणार आहे. समर सीझन चालू झालेला आहे. खूप गरम होत आहे, त्यामुळे थंड काहीतरी असं प्यावंसं वाटतं सारखं सारखं आणि जेवण कमी जातं. त्यामुळे मी तुम्हाला ही मिल्कशेकची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथं पातेल एक ठेवलेलं आहे आणि हे बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे. खाली मग मिल्कशेक लागत नाही आणि बारीक गॅसवर हे ठेवायचं आहे. हे बघा इथं मी हे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. ते आता त्या पातेल्यात घालायचं आहे. हे 1 लिटर फुल फॅट म्हशीचं दूध आहे. हे आता ह्याच्यात मी ओतलेलं आहे आणि बारीक गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं आहे. इथं मी हे छोटीशी वाटी एक बदाम भिजत घातलेले होते 5-6 तास. ते आता चांगले भिजलेले आहेत. आता ह्याचा आपण साल काढून घेऊया. बदामाचे साल काढून घेतलेले आहे. आपण बदामाचा मिल्कशेक बनवत आहोत. बारीक गॅसवर दूध चांगलं उकळलेलं आहे. हे मी 2-3 वेळा हलवलेलं आहे. असं हे अजून उकळू दे जरा. हे सोललेले बदाम मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहे. त्याच्यातच हे बघा थोडीशी वेलची घालायची आहे आणि बारीक असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा इथं हे दूध चांगलं उकळतंय बारीक गॅसवर. त्याच्यातच आपण आता हा मोठा 1 चमचा दुधाचा मसाला आहे. आपण मसाले दूध बनवतो ना, त्याचा हा मसाला आहे. ते घालून मिक्स करून घेऊया. बघा अशी स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे. हे बघा अशी जरासं दूध टाकून मी पेस्ट करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट ना या दुधात घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बदाम चांगलं पेस्ट केलेली हे ह्याच्यात घातलेलं आहे. हे बघा छान असं. इथं मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यात हा 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे व्हॅनिला फ्लेवरची. त्याच्यातच 1 चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ह्याच्यात थोडंसं दूध घालून मिक्स करायचं आहे. असं बॅटर तयार करायचं आहे आणि हे बॅटर आता या दुधात ओतायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बदाम मिल्कशेक किती छान असं हे बघा दाटसर असं झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी ह्याच्यात छोटी अर्धी वाटी मी साखर घेत आहे. ते घातलेले आहे. आता 5 मिनिटं फक्त उकळून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत. बघा साखर विरघळलेली आहे. हे बघा बदाम मिल्कशेक रेडी झालेला आहे. हे बघा असा पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही असं करायचं असतो. आता आपण हा थंड करून घेऊया. मी ह्या ग्लासमध्ये काढून घेतलेला आहे मिल्कशेक थंड करण्यासाठी. हे बघा असा एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण घट्ट नाही, असं जरासं दाटसर करायचं आहे. हे बघा असा. तर हा असा बदाम मिल्कशेक रेडी करायचा आहे. हे बघा असा. आता ह्याच्यावर गार्निशिंगसाठी मी वरून थोडेसे परत हे बघा बारीक कापलेले बदाम घालत आहे. थोडेसे काजू घालत आहे. थोडे मनुके घालत आहे आणि हे बघा पिस्ता घालत आहे. हे बघा आता अजून छान चव लागणार. तर हे तुम्ही नक्की करून बघा. आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा खूप सुंदर झालेला आहे. ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझे व्हिडिओज माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कशी वाटली तुम्हाला माझी बदाम मिल्कशेकची रेसिपी? आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
याआधी पण ज्यांनी ज्यांनी माझ्या शौर्यच क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यच क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यच क्लाउड किचनला. या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि रिलेटिव्हजमध्ये माझे व्हिडिओ शेअर करू शकता. आणि माझ्या व्हिडिओज, माझे रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.